जवळपास 1.5 ते पावणे 2 महिने झाले आपल्या चॅनलवरती ब्लॉग नव्हता आणि तुमच्या रेग्युलर कमेंट्स आहेत, मेसेजेस आहेत, त्यामुळे मी पुन्हा आजपासून ब्लॉग टाकत आहे. आता किती रेग्युलर टाकणं होईल तर ते तुम्हाला कळेलच आपल्या चॅनलवरती. तर सध्या मुळात माझा अभ्यासच तेवढा इफेक्टिव्हली सुरू नव्हता की त्याचा ब्लॉग बनवून मी तुमच्यासोबत तो शेअर करावा. त्यामुळेच बऱ्याच दिवसांपासून आपले ब्लॉग्स येत नव्हते. त्याची काही कारणंही आहेत. काय खराब आहे? मूड. कशाला? माहित नाही कशाला. अभ्यास करायचं म्हटलं कीच मूड खराब होते आपला, है ना? यांचे मूड स्विंग्स. तर हा आहे माझा अरण्य आणि याला खूपच अभ्यासाचा कंटाळा येतो आणि त्याची टेस्ट होती पण तो कितीही सांगितलं तरी करायला तयारच नव्हता. मग त्यानेच माझा व्हिडिओ काढला. हा काल संध्याकाळचा व्हिडिओ आहे जेव्हा मी स्वयंपाक करत होते. तर खूप दिवसांपासून असं होतं आहे की आमच्याकडे काही लग्नही ठरले, तर मध्येच एंगेजमेंट होती, तिकडे जावं लागलं आणि मध्ये सावीचा बड्डे होता, यात्रा होती आणि आमच्याकडे खूप सारे पाहुणे आले होते. त्यामुळे मग माझा अभ्यास झालाच नाही. 15 ते 20 दिवस त्यातच गेले. त्यात दोनही मुलं आजारी पडले होते. त्यामुळे मग त्यांचा दवाखाना, एकमेकाचं इन्फेक्शन होऊन सगळेच आमच्या घरातले जवळपास आजारी होते. त्यामुळे खूप दिवस त्यामध्ये वेस्ट गेले आणि आता मी स्टार्ट काय करायचं त्याच टेन्शनमध्ये होती. मग सुचतच काही नव्हतं. त्यामुळे मग मी म्हटलं चला आपण इंग्लिश ग्रामरचं इझी टॉपिक घेऊया. तर त्यामध्ये मी आज इडियम्स अँड फ्रेजेस हा टॉपिक निवडला होता आणि 10 रोजच्या करायच्या असं आता मी ठरवलं आहे. जे काय होईल व्होकॅब्लरीचा पार्ट जो आहे तर तो इंग्लिश मराठी ग्रामर दोन्ही मला कंप्लीट करणं आहे. तर सध्या वेळ आहे आणि शांततेच्या काळात आपण त्या गोष्टी करू शकतो. आता राज्यसेवेचा फॉर्म तर भरलेला आहे, परंतु राज्यसेवेचा जो अभ्यास करायला पाहिजे किंवा जितक्या ताकदीने करायला पाहिजे तितका वेळ मला देणं होत नाही आहे. त्यामुळे मग मी जे काही होईल ते आता करायचं ठरवलं तर आहे. पाहूया कशा प्रकारे होईल आणि तुमच्यासोबत ते शेअर करतच जाईल. आपल्या चॅनलवर अनेक गृहिणी आहेत, त्या म्हणतात तुमच्यापासून आम्हाला मोटिवेशन मिळते, व्हिडिओज टाकत जा. पण जर मी काही 100% देऊ शकत नसेल तर मी ते तुमच्यासोबत शेअर तरी कसं करणार? कारण तुम्ही मला पाहून जर मोटिवेट होत असाल तर मी तुम्हाला तेच दाखवायला पाहिजे ज्यामधून तुम्ही मोटिवेट व्हाल किंवा खऱ्या गोष्टी दाखवायला पाहिजेत. आणि त्यामुळे मी अभ्यास करतच नव्हते, त्यामुळे ते काही गोष्टी मी शेअर केल्या नाहीत. तर इथे मी चालू केलं आहे थोडंसं व्होकॅब्लरीचा पार्ट करणं. तर यामध्ये पहा, शाश्वत अकॅडमीचे व्हिडिओज आहेत आणि त्यामध्ये सरांचे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये व्होकॅब्लरी त्यांनी घेतलेले यूट्यूबवरचेच व्हिडिओ आहेत, फ्री व्हिडिओ आहेत. तर यांची बॅच पण तुम्ही घेऊ शकता. आता जे काही तलाठी भरती वगैरे येतील तर त्यासाठी आपल्याला इंग्लिश ग्रामर तर असणारच आहे आणि त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टी नंतर कराव्याच लागतील. तर आत्ता जितकं होईल तितकं आपण ट्राय करायचं आणि रोजचा थोडाफार तरी आता सुरुवात करायची. आता कुठल्याही गोष्टीची सुरुवात जर करायची असेल तर आपल्याला एक स्टेप पुढे जाणं आवश्यक असतं. मग आता हे जे काही एक स्टेप म्हणजे काय, तर तुम्ही ॲटलिस्ट सुरू करायचा अभ्यास. तर आज 10 मिनटं तरी, अर्धा तास तरी अभ्यास आपला झाला पाहिजे, जेणेकरून आपण पुढे कंटिन्यू करू शकू. काहीतरी जर का केलं ना आपण तर एक पॉझिटिव्हिटी मिळते आणि हे तुमच्याच कमेंटमुळे माझ्याकडूनही शक्य झालं आहे. नाही तर मी करायचं असं फक्त म्हणत होते, परंतु ते होत काही नव्हतं. परंतु तुम्ही ब्लॉगची खूप वाट पाहताय आणि त्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह वाटतं असं कमेंट तुम्ही करत असता. तर त्यामुळे मग मी पण ठरवलं की आता आपण स्वतःही स्टार्ट करायचा आणि ते तुमच्यासोबत शेअरसुद्धा करायचं. तर माझ्याकडे बुक आहे पहा, क्वेश्चन बँकसारखंच आहे हे शाश्वत अकॅडमीचं. याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश ग्रामर दोन्हीही आहे. तर यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस आहेत. तर पेपरमध्ये विचारलेलेच ते सगळे टॉपिक याच्यामध्ये आहेत आणि ते रिपीट होत राहतात. त्यामुळे मग आपल्याला स्टार्ट तिथूनच करायचं आहे. तर त्यामधले 10 व्हिडिओमधले आणि 10 पुस्तकातले असे मी 20 आज केलेले आहेत आणि नंतर मग सावी उठली त्यामुळे माझं काही ते करणं झालं नाही. आता आपल्याला एक गृहिणी म्हणून जेव्हा आपण वावरत असतो तेव्हा अनेक गोष्टी कराव्या लागतात आणि आता लग्नाचा सीझन चालू होणार आहे. आमच्याही घरात 3 ते 4 लग्न आहेत, त्यामुळे मग 2 महिने पुढचे बिझीच असणार आहेत. तर आपल्या जवळचे लग्न असले तर ते स्किपही करता येत नाहीत, परंतु त्यातल्या त्यात काहीतरी आपल्याला तिथे मार्ग काढायचा आहे. आता पाहूया कशा प्रकारे निघेल. आणि मध्यंतरी थोडंसं मी ज्वेलरी मेकिंगचा सुद्धा एक क्लास केला, तर तेही बनवणं चालू होतं, काही ऑर्डर घेणं चालू होतं, दाखवते मी तुम्हाला. तरी ट्रेंडिंग असलेली जी काही मोती ज्वेलरी आहे तर हे बनवणं मी शिकले आणि मग त्याच्या मी काही ऑर्डर पण घेतल्या होत्या, तर त्याही कंप्लीट करत होते. मला तर अभ्यास करायचाच मुळात कंटाळा आला होता आणि काही होणार नाही असंही म्हणजे निगेटिव्हिटी पूर्ण आली होती आणि मग इच्छाही होत नव्हती. परंतु तुमच्या कमेंट्समुळेच मी ते पुन्हा स्टार्ट केलेलं आहे. आणि हे जी काही ज्वेलरी मेकिंग आहे तर मग मी याचे क्लास पण घेतले काहीमध्ये 1-2 वेळा, परंतु मग ते मी बंद केलं आणि त्याचे एक व्हिडिओच्या स्वरूपामध्ये ऑनलाईनच कोर्स त्याचा डेव्हलप केला
केला, जेणेकरून ज्याला मग घ्यायचं आहे ते ऑनलाईन व्हिडिओज घेतील त्यांना जर बनवायचं असेल तर तुमच्यापैकी कुणाला बनवायचं असेल तर आहे आपला कोर्स एका वेबसाईटवरती अवेलेबल, तिथून तुम्ही ते शिकू शकता आणि असे सामान तुमच्याकडे मिळत असेल तर ही ज्वेलरी घरबसल्या बनवू शकता. तर या चॅनलच्या माध्यमातून आपण फक्त एक्झाम रिलेटेडच नाही, परंतु आपल्या गृहिणी आहेत ज्यांना दुसरं काहीतरी करायचं आहे आणि त्या जर का स्टडी करू शकत नसतील तर मग त्यांच्यासाठी काय, तर त्या असे काही स्मॉल बिझनेस आहेत जे घर सांभाळून आपल्या मुलांना सांभाळून करू शकतात, तर ते तुम्ही करू शकता. किंवा कुणाला परचेस करायची असेल तर ही ज्वेलरी मी प्रोव्हाइडसुद्धा करते. तर तुम्ही म्हणाल अभ्यासाच्या मध्येच हे काय, तर अभ्यास माझा तितका इफेक्टिव्हली होत नव्हता घरातल्या बऱ्याच गोष्टींमुळे आणि त्यामुळे मग मी हे स्टार्ट केलं होतं आणि बऱ्यापैकी ते आमच्या गावामध्ये आहे आता ट्रेंडमध्ये. तर ज्यांना पाहिजे ते परचेस करतात किंवा क्लास घेतात आणि ते बनवतात त्यांचं ते. तर हे सगळ्या गोष्टी चालू होत्या आणि त्याच्यामुळेच मग व्हिडिओज काही रेग्युलर माझ्याकडनं बनवणं होत नव्हते. आणि तुम्हाला माहिती आहे आपल्या चॅनलवर मी कधीही तुम्हाला खोट्या गोष्टी नाही दाखवल्या, जे काही आहे जसं चालू आहे तसं दाखवलं आहे. त्यामुळे मग आपल्याला त्या सगळ्या गोष्टी आयुष्यामध्ये करायच्या असतील तर त्या जशा आहेत तशा मी तुम्हाला प्रेझेंट करते आणि म्हणूनच आपल्या चॅनलवर इतक्या सगळ्या आपल्या गृहिणी आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांचा विश्वास आहे, तर त्यांचा सपोर्ट आहे आणि त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मध्यंतरी चालू असल्यामुळे आपले व्हिडिओज बंद होते, परंतु आता ते साईड बाय साईड तर मी करतच राहते आणि आपली लायब्ररीसुद्धा सुरू असते, मेस सुरू असते, तर त्याही गोष्टी येत आहे हे सांभाळतात. त्यामुळे त्याचं मला जास्त टेन्शन नाही आहे. परंतु घरामध्ये आपल्याला घरचे कामं सांभाळून जास्तीत जास्त वेळ कसा काढायचा आणि जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा, या सगळ्या गोष्टी आता मॅनेज कराव्या लागणार आहेत. आणि तुमच्यासोबत मी आणि माझ्यासोबत तुम्ही, आपण हे स्टार्ट करणार आहोत. ज्यांचं मागे पडलं आहे किंवा ज्यांना ह्या गोष्टी कशा कराव्या, स्टार्ट कुठून करावं कळत नाही आहे, तर त्यांनी कुठलंही एक पुस्तक घ्यायचं आणि 5 ते 10 मिनटं वाचायचं. जर जास्त वेळ नसेल आपल्याकडे तुम्ही 10 मिनटं वाचा, त्या 10 मिनटांनी तुम्हाला आणखी प्रेरणा मिळेल पुढच्या 10 मिनटांसाठी आणि असं करत करत आपण मग ते कंप्लीट करत जाऊ. आपला ड्युरेशन वाढत जाणार आहे. तर त्यासाठी एक स्टेप घेणं आवश्यक आहे, जी मी आज घेतलेली आहे तुमच्यामुळे आणि आता तुम्ही घेणार आहात या व्हिडिओमुळे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती ज्या नवीन आहेत मैत्रिणी त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायची आहे. आणि सोबत तुम्हाला आणखी मला एक सांगायचं आहे की आपलं जे ड्रीम MPSC चॅनल आहे त्याच्यावरती मी मेंबरशिप ऑन केलेलं आहे. जॉईन करून तुम्ही तिथे मेंबर्स ओनली व्हिडिओज पाहू शकता, जिथे मी तुम्हाला कंबाईन पूर्व परीक्षेसाठी जे काही गोष्टी आवश्यक आहे तर त्या मेंबर्ससाठी आपण प्रोव्हाइड करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला नोट्स असतील, आपला एक व्हॉट्सॲप ग्रुप असेल, त्या ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करता येणार आहे आणि तुम्ही तिथे जॉईन झाल्यानंतर मग तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केल्या जातील, डेलीचे टार्गेटसुद्धा मिळणार आहेत आणि सोबतच तुम्हाला मेंबर्स ओनली व्हिडिओजमध्ये ॲनालिसिस प्लस पेपरसाठी आवश्यक असणारे टॉपिक असतील, जे काही महत्त्वाचं असेल कंबाईन पूर्व परीक्षेसाठी तर ते मी प्रोव्हाइड करणार आहे. सो तिथे तुम्हाला मेंबरशिप परचेस करायची आहे आपल्या ड्रीम MPSC चॅनलवरती. मिनिमम फीजमध्ये तुम्हाला तिथे मी मॅक्झिमम फायदा करून देणार आहे. मंथली ते रिन्यूअल असतं त्याचं. तुम्ही जर रिन्यू केलं तर तुम्हाला ते व्हिडिओज दिसत राहतील आणि रिन्यू नाही केलं तर ते दिसणार नाहीत. सो तुम्हाला ते मेंबरशिप जर घ्यायची असेल तर आपलं ड्रीम MPSC जे मेन चॅनल आहे ते सर्च करा, ब्ल्यू कलरचा लोगो आहे आणि तिथे तुम्हाला मेंबर्स ओनली व्हिडिओज जो आहे ते पाहायला मिळतील. त्यावरती आता रेग्युलर व्हिडिओज येणार आहेत आणि तुम्हाला त्या व्हिडिओजचा नक्की फायदा आपल्या येणाऱ्या कंबाईन परीक्षा जी जून महिन्यामध्ये असणार आहे त्यासाठी होणार आहे. त्याचसोबत आपल्या ज्या काही सरळ सेवा असतील तर त्यासाठी जे व्हिडिओज आहेत तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या ड्रीम MPSC चॅनलवरती मेंबर्स ओनलीमध्येच दिसतील. सो तिथे तुम्हाला ती मेंबरशिप परचेस करून आपल्या पुढच्या स्टेपसाठी ती महत्त्वाची ठरणार आहे. सो ती परचेस करायची आहे आणि जॉईन करायचं आहे. आणि तुमच्या ज्या काही मला कमेंट्स असतील किंवा काही आणखी काही सांगायचं असेल तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातूनही सांगू शकता किंवा मी तुम्हाला जो आधी माझा फोन नंबर प्रोव्हाइड केलेला आहे त्याच्यावरती सुद्धा तुम्ही व्हॉट्सॲप करू शकता. आपल्या चॅनलच्या माध्यमातून जुळलेल्या अनेक गृहिणी आहेत ज्यांचा एक व्हॉट्सॲप ग्रुपसुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ज्याचा तुम्हाला फायदा होईल आणि सर्वांनीच मिळून आपल्याला मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. सो अशा प्रकारे पहा, माझे 10 जे आहे ते झालेले आहेत इडियम्स वाचून आणि त्या पुस्तकातल्या 10 आणि आपल्या या पेपर सरांनी जे व्हिडिओ घेतला त्यामधले 10 असे 20 मी आज कंप्लीट केले. तर त्यानंतर लगेच मग सावी उठली, त्यामुळे मग तिला खेळवत आता तो पुढचा दिवसभरात काय होईल तर ते मी तुमच्यासोबत उद्याच्या ब्लॉगमध्ये शेअर करेल. ट्राय करेल मी डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करण्याचा आणि आपले मेंबर्स ओनली व्हिडिओज जे आहेत तर ते सुद्धा आता रेग्युलर येणार आहेत. सो जे जॉईन आहेत त्याने टेन्शन घेऊ नका, तुमची मेंबरशिप जी आहे ती वाया जाणार नाही. तुम्हाला त्याचा भरपूर फायदा मिळेल आणि तुम्हाला एक समाधान वाटेल की आपण जॉईन केलं तर खरंच याचा आपल्याला फायदा होतोय. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्की करा आणि एक लाईक तुमचा या सावीसाठी माझ्या नक्की द्या.